ऑस्ट्रेलियातल्या NSWमध्ये म्हणजे मी जिथे राहते तिथे काल वादळी वाऱ्यासह गारपीट आणि एवढा जोरात पाऊस चालू होता. खूप वारं पण सुटलं होतं सगळीकडं. सगळी झाडं तुटलेली होती, रस्त्यांवर पडत होती झाडं. कोणाच्या घरावर झाड पडलेलं होतं आणि हे 16 तारखेचं आजच्या सकाळचं आहे. सकाळपासून पण पाऊस चालूच होता. खूप जोरात पाऊस म्हणजे रात्रभर पण पाऊस झाला आणि सकाळी पण. तर हे जे झाड दिसतंय तुम्हाला 14 तारखेला आणि हे 15 तारखेला असं पडलेलं आहे पावसाने पूर्ण झाड पडलेलं. बऱ्याच ठिकाणची लाईट पण गेलेली आहे आज. लगेच सकाळी ही अशी एक रेस्क्यू टीम येऊन ही सगळी झाडं तोडून ही अशी मशीन घेऊन येतात, झाडं तोडून नेणारे. मी व्हिडिओ टाकला होता. तर तेच लोक सगळं झाड वगैरे तोडतात, सगळं मशीनमध्ये टाकून वगैरे ते घेऊन येतात. बाहेर निघाल्यावर पाहिलं तर रोडवरती पण सगळीकडे झाडं तुटून पडलेली होती. पूर्ण रोडवरती सगळी झाडंच तुटलेली दिसत होती. कोणाच्या घरावर झाड पडलेलं होतं, कोणाच्या गाड्यांवर झाडं पडलेली होती. खूप नुकसान झालं लोकांचं. सगळीकडे झाडंच पडलेली दिसत होती आणि रेस्क्यू टीमच्या गाड्या सगळीकडे दिसत होत्या. ही झाडं साईडला करण्यासाठी रोडमध्ये पडलेली झाडं साईडला करण्याचं काम रेस्क्यूचं चालूच होतं. आणि काल आम्ही ज्या ग्राउंडला गेलो होतो पतंग उडवण्यासाठी त्या ग्राउंडवर झाडं तिथली पण तुटून पडली होती. ती अशी रोडच्या मध्येच पडल्यामुळं रेस्क्यू टीमचं तिथे काम चालू होतं. हे एका प्लेग्राऊंडमधलं झाड आहे. हे तर एवढं मोठं झाड आहे. हे मुळापासून पडलेलं आहे झाड. म्हणजे किती जोरात पाऊस झाला असेल.